जालना नांदेड़ समृद्धि महामार्ग के लिए भूमि अधिग्रहण को लेकर चल रहे विवाद में एक नया मोड़ आया है। प्रभावित किसानों ने मौजूदा मुआवजा दरों को लेकर नाराजगी जताते हुए भूमि के पुनर्मूल्यांकन और बाजरा दर के 5 गुना मुआवजे की मांग की है। इस मांग को लेकर सोमवार को किसानों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार आंदोलन किया। इस आंदोलन के दौरान विधायक अर्जुन खोतकर किसानों के बीच पहुंचे और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। उन्होंने किसानों की मांगों को समर्थन देते हुए जिला कलेक्टर से चर्चा की और भूमि अधिग्रहण को लेकर दायर आपत्तियों पर फिर से सुनवाई की मांग रखी। मी सातत्याने माननीय दिलीपजी राठी यांच्या नेतृत्वामधलं जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं आंदोलन या ठिकाणी हाताळतोय आणि माझ्याच बोलण्यावर त्यांनी उपोषण सोडलं। खरं तर मला स्वतःला आताचा लाज वाटते की सरकारच्या वतीने शब्द देऊन सुद्धा प्रशासनाने फार मोठी मजल त्यामध्ये जरी नशी मारली तरी अनेक गोष्टी त्यामध्ये प्रशासनाने आमच्या म्हणण्याप्रमाणे केलेल्या मला जाणवल्या। आज ही जी अशक्य गोष्ट होती ती माननीय दिलीपजींनी लावून धरली। या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही रजिस्ट्र्या दाखवतो आणि त्या रजिस्ट्र्यावर तुम्ही हिअरिंग पुन्हा घ्यावी। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ते मान्य केलं। मागं जाण्याचा अधिकार नसता तरी त्यांनी मागं जाऊन ते पुन्हा डबल हिअरिंग घेण्याचं मान्य केलं आणि मला असं वाटतं की त्यामध्ये या शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतर न्याय शेतकऱ्याला मिळेल। जवळपास दिलीप शेठच्या या आंदोलनामुळे 300 शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला। म्हणजे त्यांचा अन्याय दूर झाला। फायदा म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला। त्यामुळे या आंदोलनाचं हे फार मोठं यश। रेडी दराचा विषय होता त्याविषयी काही बोलणं झालं? तो राज्य सरकारच्या अखत्यारीमधला विषय आहे। राज्य सरकार त्यामध्ये बघेल। रेडी रेकनरचे जे ठरलेले आहेत ते ठरलेले रेट आहेत, परंतु यांचा आग्रह होता की ज्या पद्धतीने विशेष बाब म्हणून तुम्ही शिडकोला केलेलं आहे त्या पद्धतीने हे आम्हाला केलं पाहिजे। आता काही गोष्टी आम्हाला बाहेर बोलता येत नाही। मी प्रयत्नशील आहे, माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचे वचनबद्ध ते करण्याचा प्रयत्न मी करतोय।